कुठलीही गोष्ट ही लहान किंवा मोठी नसते बघा. प्रत्येक गोष्ट ही इंडिव्हिज्युअली तिच्यामध्ये खूप मोठी असणार आहे. हे मी का म्हणतोय हे सगळ्यात पहिले आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. मोस्ट ऑफ द टाइम्स मी विद्यार्थ्यांना बघितलंय की सर एखादी रिक्रुटमेंट आली, रिक्रुटमेंटमध्ये वॅकन्सीज खूप कमी आहेत. रिक्रुटमेंट आली आणि वॅकन्सीज कमी आहेत, त्याच्यामुळे सर वॅकन्सीज कमी म्हणून मी अप्लाय करणार नाही. हा अप्रोच मी बहुधा बऱ्याच विद्यार्थ्यांचा बघितलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी थोडंसं या संदर्भातच थोडंसं बोलणार आहे की नेमकी ही जी चूक आहे, ही जी कळत न कळत होणारी चूक जी आहे विद्यार्थ्यांच्या बाजूने, ही जर आपण करत असाल तर आपण 100% आलेल्या अपॉर्च्युनिटीला आपण मिस करतो एवढं मात्र नक्की. असे आतापर्यंत शेकडो एक्झाम्पल्स मी बघितलेले आहेत की जिथं नंबर ऑफ वॅकन्सीज खूप जास्त होत्या तरीही तिथं सिलेक्शन झालं नाही, पण जिथं वॅकन्सीज खूप कमी आहे अशा ठिकाणी विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झालेले आहेत. तर तुम्ही जर तुमच्या बाजूने कळत न कळत जर अशा पद्धतीचा विचार करत असाल की नंबर ऑफ वॅकन्सीज कमी आहे म्हणून आम्ही अप्लाय करणार नाही, तर हे आजपासून 100% डोक्यातून काढून टाका. तर आजचा व्हिडिओ जो मी आणलाय तो त्या संदर्भातच आहे. मी विजय बांबर्डे परत एकदा तुमच्यासोबत आलोय, तुमच्या समोर आलोय आपल्याच यूट्यूब चॅनलला साकार एज्युकेशन वेअर द ड्रीम्स कम्स ट्रू एक नवीन रिक्रुटमेंट घेऊन. रिक्रुटमेंट आहे नाबार्डची, नॅशनल बँक फॉर रूरल अँड ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट. याच्यामध्ये डेव्हलपमेंट असिस्टंटची रिक्रुटमेंट सध्या आलेली आहे. त्या नंबर ऑफ वॅकन्सीज ॲक्च्युली खूप कमी, मी सुरुवातच त्याच्यासाठी केली आहे त्या पद्धतीने की बऱ्याचदा विद्यार्थी अंडर एस्टिमेट करतात की सर वॅकन्सीज खूप कमी आहेत म्हणून मी अप्लाय करणार नाही. ही चूक जर तुम्ही करत असाल तर नक्कीच करू नका. आज मी थोडंसं नाबार्डची जी रिक्रुटमेंट आहे त्याच्याबद्दल पण बोलणार, पण एक स्मॉल अनाउन्समेंट माझ्याकडून कालचा जे व्हिडिओ आपण टाकला आरबीआय अटेंडन्सचा त्याच्यामध्ये एक स्मॉल अनाउन्समेंट त्याच्याबद्दलची मला फक्त थोडीशी करायची आहे. त्याच्याबद्दल आपण थोडंसं बोलूयात आणि मग नाबार्डच्या जी ॲड आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करूयात. काल बघा मी आरबीआय अटेंडंटबद्दल जो व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये आपण हे तर बघितलंय की आपण 15 जानेवारीपासून तर 4 फेब्रुवारीपर्यंत अप्लाय करणार आहोत. ते अप्लाय करण्यासाठी जी आपली डेट आहे आणि त्याची सिंगल एक्झाम असल्यामुळे जी टेंटेटिव्ह डेट आपल्याला सध्या ऑनलाईन टेस्टची दिलेली आहे ती 28 फेब्रुवारी किंवा 1 मार्च अशा एक टेंटेटिव्हली दिलेली आहे. यापैकी कुठल्या तरी एका दिवशी आपला तो पेपर होणार हे आपण काल बघितलं होतं. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो कालचा माझा नेमका सांगायचा राहून गेला. बघा जेव्हा तुम्ही व्हिडिओ खूप काळजीपूर्वक बघता त्यावेळेस जर समजा कदाचित आमच्याकडून काही सुटलं असेल तर त्याची आयडिया बऱ्याचदा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी येते. मला फक्त काल एक पॉईंट तुमचा सांगायचा राहिला होता की इलिजिबिलिटीमध्ये जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे कुठलं आरबीआय अटेंडंटसाठी तर ते आहे 10वी पास पाहिजे. आपण मतलब 1/1/2026 पर्यंत आपलं ग्रॅज्युएशन झालेलं नसलं पाहिजे किंवा आपण 10वी पास पाहिजे मिनिमम. हे जे आपण बघितलं होतं याच्यात एक महत्त्वाचा मुद्दा मला सांगायचा राहिला होता की ज्या स्टेटमधून किंवा ज्या रिजनल ज्युरिडिक्शनमधून तुम्ही अप्लाय करत आहात आपलं 10वीचं म्हणजे एसएससी जे आहे आपलं ते एज्युकेशन आपलं त्याच पर्टिक्युलर स्टेटमधून झालेलं पाहिजे. म्हणजे ज्याचं एज्युकेशन ज्याची 10वी ही महाराष्ट्रातून झालेली आहे तो यूपी किंवा दिल्ली किंवा कुठल्याही दुसऱ्या रिजनल ऑफिसला किंवा कुठल्याही रिजनल ज्युरिडिक्शनमध्ये तो अप्लाय करू शकत नाही. फक्त हा एक पॉईंट माझ्याकडून काल थोडा सांगायचा राहिला होता. तो पॉईंट सगळ्यांनी नोट डाऊन करा आणि कोणीही बाहेरून फॉर्म भरणार नाही याची काळजी घ्या. सगळ्यांनी महाराष्ट्रातूनच फॉर्म या ठिकाणी टाकायचा आहे. चलो राईट नाउ वी आर गोइंग टू स्टार्ट अबाउट द वॅकन्सीज ऑफ द डेव्हलपमेंट असिस्टंट इन नाबार्ड. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की सर नंबर ऑफ वॅकन्सीज कमी आहे म्हणून आपण अंडर एस्टिमेट करायचं नाही. इथं तुम्ही बघू शकता टोटल वॅकन्सीज ज्या आहेत त्या 159 वॅकन्सीज आहेत. पण आपण डेव्हलपमेंट असिस्टंटसाठी महाराष्ट्रातून अप्लाय करायचं आहे. आणि महाराष्ट्रातून अप्लाय करत असताना लक्षात ठेवा मी महाराष्ट्राबद्दलच का बोलतोय कारण इथं पण आपल्याला एलपीटी आहे, लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट आपल्याला इथं पण द्यायची आहे. त्याच्यामुळे आपण अप्लाय करताना महाराष्ट्रातून करणार आहोत आणि म्हणून मी फक्त आणि फक्त जे रिजनल ऑफिस आहे आपलं महाराष्ट्र त्याच्याच वॅकन्सीज बद्दल या ठिकाणी बोलतोय. 48 वॅकन्सीज टोटल आहेत. अनरिझर्व कॅटेगरीसाठी 20 आहेत, एससी साठी 8 आहेत, त्याच्यानंतर एसटी साठी 5 आहे, ओबीसी साठी 7 आहे आणि ईडब्ल्यूएस साठी या ठिकाणी 8 आहे. सम ऑफ द वॅकन्सीज जे आहेत त्या वॅकन्सीज आपल्याला हँडिकॅप कॅन्डिडेट जे आहे पीडब्ल्यूडी त्यांच्यासाठी पण वॅकन्सीज आहेत पण त्या त्यांनी म्युच्युअली दिलेल्या आहेत. सो त्याचं क्लॅरिटी या ठिकाणी थोडीशी मिळत नाही. पण या ज्या वॅकन्सीज आहे ह्या आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. तर प्रत्येकाने कोणीही नंबर ऑफ वॅकन्सीज कमी आहेत म्हणून मी अप्लाय करणार नाही हा अप्रोच जर डोक्यात असेल तर दिस इज माय हंबल रिक्वेस्ट. तो पॉईंट डोक्यातून काढा. कारण 10,000 पीओच्या वॅकन्सीजमध्ये ज्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालं नाही तो 2,000 पीओच्या वॅकन्सीजमध्ये सिलेक्ट झालेला आहे. त्याच्यामुळे ही चुकूनही आपल्याला या ठिकाणी करायची नाहीये. सर पुढे जातोय आपण. अजून थोडंसं इम्पॉर्टंट ज्या डेट्स आहेत नाबार्डसाठीच्या त्या आहेत. आपण बघा 17 जानेवारीपासून हे आपलं ते आहे ॲप्लिकेशन या ठिकाणी चालू झालेलं आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन्स. याच्यामध्ये 3 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही ह्या परीक्षेसाठी अप्लाय करू शकता. ऑनलाईन रजिस्ट्रेशन आपलं तोपर्यंत ओपन आहे 17 जानेवारी ते 30 फेब्रुवारी. इथं सिलेक्शन प्रोसेस थोडीशी अशी आहे की आपल्याला इथं प्री आणि मेन्स द्यायची ज्याला इथं युजली फेज 1 आणि फेज 2 असं म्हटलेलं आहे. इथं टेंटेटिव्हली डेट जी आहे आपल्याला ती या ठिकाणी दिलेली आहे की 21 फेब्रुवारी 2026ला तुमचा प्रीचा पेपर होणार आहे आणि 12 एप्रिल 2026ला आपला मेन्सचा पेपर आहे. डेट आपल्याला प्रॉपरली सेव्ह करायच्या आहेत आणि अकॉर्डिंग टू दॅट आपल्याला या ठिकाणी प्रिपरेशन आपलं स्टार्ट करायचं आहे. www.nabard
nabard.org. ह्या वेबसाईटला जाऊन आपल्याला या ठिकाणी अप्लाय करू शकता, ज्याची लिंक जी आहे आम्ही ऑलरेडी टेलिग्रामला पण शेअर केलेली आहे. त्याच्यामुळे ह्या डेट्स आपल्याला प्रॉपरली सेव्ह करायच्या आहेत. पुढे आलोय सर आपण एलिजिबिलिटीमध्ये. आता इथं बघा एज लिमिट जे आहे इथं थोडंसं जास्त मिळतंय आपल्याला. इथलचं जे एज लिमिट आहे ते एज लिमिट आपल्याला मिळतंय की सर 21 ते 35 वर्षासाठी जो जनरल कॅटेगरी अनरिझर्व कॅटेगरीचा कॅन्डिडेट अप्लाय करू शकतो. रिझर्वेशन तुम्ही इथं बघू शकता. रिझर्वेशनच्या बाबतीत जर बघितलं SC आणि ST ला 5 वर्षाचं रिझर्वेशन ॲज ऑन या ठिकाणी आहे. OBC साठी जर बघितलं आपण तर 3 वर्षाचं रिझर्वेशन या ठिकाणी आहे. जर PWD कॅन्डिडेट तुम्ही असाल तर 10 वर्षाचं आहे फॉर जनरल कॅटेगरी, 13 वर्षाचं आहे फॉर OBC कॅटेगरी आणि 15 वर्ष आहे फॉर SC ST कॅटेगरी. एक सर्व्हिसमॅन असाल त्याचं वेगळं रिझर्वेशन आहे. तुम्ही जर समजा विडोज और डायव्हर्स वुमेन असाल त्याच्यासाठी पण वेगळं आहे. तुम्ही नोटिफिकेशनमध्ये कम्प्लिटली बघू शकता. पण ॲज ऑन 1 जानेवारी 2026 तुमचं वय जे आहे ते मिनिमम 21 आणि मॅक्झिमम जे आहे ते 35 वर्ष असलं पाहिजे. तुमची जी डेट ऑफ बर्थ आहे ती नॉट अर्लियर दॅन 2 जानेवारी 1991 पाहिजे आणि नॉट लॅटर दॅन 1 जानेवारी 2005 पाहिजे. सो यू आर जस्ट सपोज टू क्रॉस चेक युअर डेट ऑफ बर्थ. तुमची जी डेट ऑफ बर्थ आहे ते तुम्ही क्रॉस चेक करा की इफ यू आर जस्ट सपोज टू सॅटिस्फाय दिस देन तुम्ही या परीक्षेसाठी अप्लाय करू शकता. चला पुढे जातोय आपण. एलिजिबिलिटीमध्ये जर आपण बघितलं सर एज्युकेशनल क्वालिफिकेशन जर आपण बघितलं तर एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये यांनी सांगितलं आहे की नाबार्ड डेव्हलपमेंट असिस्टंटसाठी एनी ग्रॅज्युएट जो आहे BA BCom BSc कुठल्याही स्ट्रीममधून जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल. पण एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे की तुम्ही जर OBC कॅटेगरी असाल, EWS कॅटेगरी असाल आणि त्याच्यानंतर जर समजा तुम्ही जनरल कॅटेगरी असाल तर तुम्हाला मिनिमम ॲग्रिगेट 50% ऑफ द मार्क जे आहे ते या ठिकाणी असले पाहिजे तरच तुम्ही नाबार्ड डेव्हलपमेंट असिस्टंटसाठी अप्लाय करू शकता. फॉर द रेस्ट ऑफ कॅटेगरी ओनली द पास ग्रेड इज देअर. तुम्ही फक्त पास जरी असाल तरी तुम्ही SC ST PWD कॅन्डिडेट एक सर्व्हिसमॅन असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला पर्सेंटेजची कुठलीही अट या ठिकाणी नाहीये. बघा नॉलेज ऑफ द वर्ड प्रोसेसिंग ऑन द PC म्हणजे एक बघा विचार करा जे वर्ड प्रोसेसिंग ज्याला आपण म्हणतो एक MSCIT लेवलचं जे काही आपल्याला जर तुम्ही PCवर जर बसलात तर तुम्हाला ॲटलिस्ट त्याला ऑपरेट करता यायला पाहिजे. एवढीच रिक्वायरमेंट आहे. तुम्हाला कुठलं MSCITचं सर्टिफिकेशन पाहिजे, कुठलं टॅलीचं सर्टिफिकेशन पाहिजे, टॅली किंवा मग टायपिंगचं सर्टिफिकेशन पाहिजे अशी कुठली रिक्वायरमेंट नाही आहे. फक्त तुमची कॅपेबिलिटी अशी आहे की तुम्हाला थोडंसं नॉलेज जे आहे वर्ड प्रोसेसिंगबद्दल असलं पाहिजे की उद्या चालून जेव्हा तुम्ही सिलेक्ट झाल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये बसणार तर तुम्हाला ते ऑफिसमध्ये तेवढं फक्त प्रॉपरली हँडल करता यायला पाहिजे. दॅट इज द सफिशियंट एज्युकेशनल ॲज वेल ॲज एक्स्ट्रा what we can say that the eligibility is there. एज्युकेशनल क्वालिफिकेशन डिग्री पाहिजे आपल्याला एनी ग्रॅज्युएट विथ मिनिमम 50% रिमेंबर आणि नॉलेज ऑफ वर्ड प्रोसेसिंग. चलो नेक्स्ट लेट्स सी की स्कीम ऑफ द सिलेक्शन काय असणार आहे. मी तुम्हाला अगोदर सांगितलंय की आपल्याला इथं जे आहे प्री आणि मेन्स होणार आणि त्याच्यानंतर ऑब्विसली LPT होणार आहे आपली. तर प्रीचा जो पेपर आहे आपला फेज 1 युजली इथं फेज 1 असं म्हटलं जातं. प्रीच्या पेपरमध्ये खूप काही जास्त व्हेरिएशन्स आपल्याला या ठिकाणी नाहीये. इंग्लिशचा पेपर आहे 40 क्वेश्चन्स आहे फॉर 40 मार्क्स आणि 20 मिनिटाचं ड्युरेशन त्याला ऑलरेडी अलॉटेड आहे. इट इज व्हेरी सेम फॉर द टेस्ट ऑफ न्यूमेरिकल ॲबिलिटी. मॅथमॅटिक्स 30 क्वेश्चन आहे 30 मार्क्स आहे आणि 20 मिनिटचं पण आपल्याला दिलंय. रिझनिंगसाठी व्हेरी सेम 30 क्वेश्चन आहे 30 मार्क्स आहे आणि 20 मिनिटाचा वेळ आपल्याला या ठिकाणी दिला. 100 क्वेश्चन 100 मार्क्स आणि ऑब्विसली एका तासाचा वेळ आपला हा प्रीचा पेपर आहे. याच्याबद्दल जास्त डीपली सांगायची काही गरज या ठिकाणी नाहीये. आता जो मेन्सचा पेपर आहे सर आपला मेन्सच्या पेपरमध्ये तुम्ही बघू शकता वन मोर टाइम रिझनिंग ॲज इट इज. रिझनिंगचे 30 क्वेश्चन्स आहे 30 मार्क्स आहे 30 मिनिटाचा वेळ आपल्याला या ठिकाणी मिळेल. त्याच्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड इन अ सिंपल मॅनर आपण याला मॅथ्स म्हणतो 30 क्वेश्चन आहे 30 मार्क्स आहे आणि 30 मिनिटचा वेळ आपल्याला या ठिकाणी दिलाय. जनरल अवेअरनेसचा जो पार्ट आहे या ठिकाणी तो थोडासा विथ द स्पेशल रेफरन्स टू ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट अँड बँकिंग याच्याशी रिलेटेड आहे. विसरायचं नाही आपल्याला कारण आपण नाबार्डसाठी अप्लाय करतो नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट. सो दॅट्स वाय इथं आपल्याला थोडंसं त्याच पद्धतीने अप्रोच त्याने ठेवला आहे. सो नंबर ऑफ क्वेश्चन्स 50 आहेत मार्क पण 50 आहेत 25 मिनिटाचा वेळ आपल्याला या ठिकाणी असेल. त्याच्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे तो आहे सर कम्प्युटर नॉलेज. कम्प्युटर नॉलेजमध्ये बघा अगेन 40 क्वेश्चन आहे 40 मार्क्स आहे 20 मिनिटाचा वेळ या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. त्याच्यानंतर आपल्याकडे जे टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज आहे ते थोडंसं वेगळ्या अप्रोचचं या ठिकाणी आहे. आपल्याला इथं जे इंग्लिश विचारलं जाणार आहे ते तो पॅटर्न जो आहे तो डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला एसेज असेल प्रेसेस असेल रायटिंग प्रेसेस रायटिंग असेल रिपोर्ट्स लेटर्स अँड द लेटर रायटिंग असेल. तर हा अप्रोच आपल्याला इथं इंग्लिशसाठीचा आहे. ऑब्जेक्टिव्ह इंग्लिश या ठिकाणी नाही आहे मेन्सला डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिश आपल्याला फॉलो करायची आहे. तिथं 3 क्वेश्चन्स असणार आहे त्याचं वेटेज असेल 50 मार्क्सचं आणि 30 मिनिटाचा वेळ आपल्याला यासाठी दिलाय. लक्षात ठेवा हा जो अप्रोच आहे हा अप्रोच आपल्याला टायपिंग अप्रोचचा असतो कारण आपल्याला कीबोर्डच्या साहाय्याने आपल्याला टायपिंग या ठिकाणी करायची आहे. सो दिस इज नथिंग बट युअर फेज 2 ज्याला आपण मेन्स असा पेपर या ठिकाणी म्हणतो. ॲज युजल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की एक्झाम कुठली असू द्या एक्झाममध्ये प्रीचा पेपर हा क्वालिफाईंग नेचरचा असतो. त्याच्यामुळे डेफिनेटली तुमचं जे फायनल मेरिट जे आहे किंवा LPT साठी तुम्ही जे लोक क्वालिफाय होणार आहात ते फक्त आणि फक्त मेन्सच्या पेपरवर असेल.
बघा, लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट बद्दल इथं काय बोललं गेलंय की ज्या स्टेटमधून तुम्ही अप्लाय करताय, समजा आपण आता महाराष्ट्रातून अप्लाय करतोय आणि 10वीच्या किंवा 12वीच्या पेपरमध्ये जर बोर्डाच्या एक्झाममध्ये जर आपल्याला मराठी हा सब्जेक्ट जर असेल तर त्या लोकांना आपल्याला या ठिकाणी जे आहे तर LPT जे आहे, LPT सपोज टू बी फेस करायची गरज नाहीये. पण बाय चान्स जर असं असेल की इन केस काही लोक असे असतात की जे याच्यामध्ये क्वालिफाईड नसतील, की त्यांच्यामध्ये त्यांच्या 10वी किंवा 12वीच्या सर्टिफिकेशनमध्ये जर समजा मराठी हा सब्जेक्ट नसेल तर त्यांना या ठिकाणी LPT टेस्ट जी आहे ती यांना फेस करावी लागेल. तर असं यांनी सांगितलंय. इथं क्लिअरली दिले, दोज हु आर क्वालिफाईड द सिलेक्शन हॅव पास 10th और 12th. इथं बघा तुम्ही त्यांनी सांगितलंय की 10वी किंवा 12वी मध्ये स्टँडर्डमध्ये जर त्यांची जी लँग्वेज आहे ती जर मेन्शन असेल तर अशा लोकांना इथं LPT द्यायची गरज नाही. एक नॉमिनल प्रोसेस असेल, त्या प्रोसेसनुसार त्यांना जावं लागेल. पण ज्या लोकांकडे हा मुद्दा नाहीये, ज्यांच्या मार्कशीटमध्ये 10वीच्या किंवा 12वीच्या मराठी हा सब्जेक्ट नसेल, यू विल हॅव टू फेस द LPT लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट. कॅन्डिडेट नॉट फाउंड, इथं क्लिअरली सांगितलंय, कॅन्डिडेट नॉट फाउंड टू बी द प्रोफिशियंट इन द ऑफिशियल लँग्वेज वुड बी डिस्क्वालिफाईड. म्हणजे लक्षात ठेवा, बाहेरचे विद्यार्थी आपल्याकडे येऊन अप्लाय करण्याचे चान्सेस थोडेसे खूपच कमी आहेत असं म्हणायला हरकत नाही. कारण त्यांनी क्लिअरली सांगितलं, तुम्हाला स्कोर जरी खूप चांगला असेल पण तुम्ही जर LPT मध्ये क्वालिफाय नाही झालात तर अशा वेळेला तुमचं जे कॅन्डिडेचर आहे ते या ठिकाणी कॅन्सल केलं जाईल आणि तुम्हाला डिस्क्वालिफाय केलं जाईल. सो दिस इज अ गुड न्यूज फॉर द महाराष्ट्रीयन स्टुडंट ओव्हर हिअर. चला पुढे आलोय सर आपण. वेटिंग लिस्ट. आता बघा याच्यामध्ये ना वेटिंग लिस्ट बद्दल पण एक पॉईंट बोलला गेला आहे. नंबर ऑफ वॅकन्सीज कमी आहेत, त्याच्यामुळे काही विद्यार्थी विचार करतील की सर नंबर ऑफ वॅकन्सीज कमी आहे, सो वी आर नॉट गोइंग टू अप्लाय ओव्हर हिअर. बट इथं त्यांनी क्लिअरली सांगितलं की जेवढे रिक्रुटमेंट आहे, जेवढ्या वॅकन्सीज आहेत त्याच्या 50% ऑफ द लिस्ट जे आहे, 50% ऑफ द कॅन्डिडेट त्यांना ते वेटिंगवर ठेवणार आहेत. आणि त्याच्यात मग ते स्टेट वाईज किंवा कॅटेगरी वाईज असेल, 50% लोकांना ते वेटिंग लिस्टवर ठेवतील. म्हणजे बाय चान्स पुढे चालून जर काही विद्यार्थ्यांनी जर समजा दुसरीकडे सिलेक्शन झालं आणि इकडचा जॉब जर त्यांनी सोडला तर जे लोक वेटिंगला असतील त्या लोकांना परत वेटिंग लिस्ट क्लिअर करून त्या डिपार्टमेंटमध्ये जाण्याची संधी या ठिकाणी आहे. सो डोंट यू थिंक दॅट की सर आपल्याला फक्त आणि फक्त एवढ्या जागा दिल्या आहेत तर तुम्हाला वेटिंगसाठी 50% म्हणजे जिथं 50 जागा असतील, 100 जागा असतील त्या दीडपट करायच्या, इथपर्यंत आपण याचा विचार करू शकतो. आणि तर क्लिअरली सांगितलं जी व्हॅलिडिटी असणारी वेटिंग पिरियडची ती आपल्याला 1 वर्षाची दिलेली आहे. म्हणजे ज्या दिवशी तुमचा रिझल्ट लागेल त्या दिवसापासून तर पुढच्या 1 वर्षापर्यंत तुमची जी वेटिंग लिस्ट आहे ती व्हॅलिड असेल. त्या 1 वर्षामध्ये कधीही तुम्हाला त्यांच्या बाजूने कॉल येऊ शकतो, वेटिंग क्लिअर होऊ शकते आणि तुम्हाला त्या ठिकाणी पुढच्या फर्दर प्रोसेससाठी बोलवलं जाऊ शकतं. पुढे आलं सर सॅलरी स्ट्रक्चर. यस, ॲज आय ऑलरेडी टोल्ड यू दॅट की मतलब प्रत्येकाचं अल्टिमेट मोटिवेशन जे आहे ते नक्की सॅलरी असतं, त्याच्यामुळे तो पॉईंट थोडासा या ठिकाणी मेन्शन करावा लागतो. इथं आपल्याला त्यांनी बेसिक पेज वगैरे एक्सेट्रा 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 दिलेले. मी मेन मुद्द्यावर आलो. अप्रॉक्सिमेटली पर मंथ सॅलरी जी आहे ती आपली 46,500 या ठिकाणी असणार आहे. त्याच्यामुळे खूप चांगला जॉब आहे, क्लास 3चा जॉब आहे आणि नाबार्ड सारख्या रेग्युलेटरी बॉडीमध्ये आपल्याला जर समजा जॉब मिळत असेल सो ही एक खूप चांगली गोष्ट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. सो सॅलरी स्ट्रक्चर इज द अल्टिमेट मोटिवेशन फॉर ईच अँड एव्हरी वन ओव्हर हिअर. दॅट्स वाय सर एक्झामिनेशन फीस जी आहे SC ST PWD साठी तर ॲप्लिकेशन फीस जी आहे ती नील आहे. 100 रुपये जे आहे त्यांचे ते इंटिमेशन चार्जेस आहे, तर टोटल 100 रुपये. त्याच्यानंतर फॉर अदर्स 450 ही ॲप्लिकेशन फीस असेल. 100 रुपये जे आहे ते इंटिमेशन चार्जेस आहे, असे 550 रुपये दिले आपल्याला. एक्सक्लुझिव्ह ॲप्लिकेबल GST ऑफ 18% हे आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे युजली जे सिरियस ॲस्पिरंट्स आहेत ते या फीसचा वगैरे तर काही विचार करणार नाही, बट इट्स अ नॉमिनल पार्ट जो आमच्या बाजूने सांगितला जातो. त्याच्यानंतर सर एक्झामिनेशन सेंटर जसं प्रत्येक एक्झामसाठी आहे, आता अवेअरनेस एक्झामिनेशनचं खूप जास्त वाढलंय, खूप जास्तीत जास्त ॲप्लिकंट आपल्याला बघायला मिळले, प्रत्येक सिटीमधून मिळत आहे. त्याच्यामुळे शक्यतो आता आपल्याला जितक्या जवळ शक्य होईल तितक्या जवळ आपल्याला सेंटर देण्याचे प्रयत्न त्यांनी या ठिकाणी केलेले आहेत. त्याच्यामुळे हे सेंटर्स आपल्याला प्री ॲज वेल ॲज मेनसाठी जे आहे तर मोस्ट प्रोबेबली सेंटर जे आहे ते सेमच आहेत. काही मेन्सला काही सेंटर जे आहेत ते बाद आहेत. आपण नोटिफिकेशनमध्ये जर गेलो तर आपल्याला तिथे बघायला मिळतील. पण पहिले प्रीच्या सेंटर्सबद्दल आपल्याला माहीत पाहिजे म्हणून मी या ठिकाणी प्रीचे सेंटर्स तुमच्यासमोर ठेवलेले आहेत. फॉर्म भरताना आता जसं मी तुम्हाला सांगितलं की फॉर्म भरताना प्रत्येक कॅन्डिडेटसाठी काही मिनिमम क्वालिफिकेशन किंवा रिक्वायरमेंट लागतात. ते आम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये आम्ही युजली सांगतच असतो की आपल्याला तिथं जर बघितलं एज्युकेशनल क्वालिफिकेशन, डेट ऑफ बर्थ, ईमेल ID, मोबाईल नंबर, ID प्रूफ, त्याच्यानंतर काही रिक्वायर्ड डॉक्युमेंट आपल्याला अपलोड पण करावे लागतात, ज्याच्यामध्ये फोटोग्राफ असू शकतो. फोटोग्राफची साईज जी युजली स्टँडर्ड असते 20 KB टू 50 KB, सिग्नेचर असेल तर 10 KB टू 20 KB असते. लेफ्ट थंब इम्प्रेशन पण आपल्याला या ठिकाणी 20 ते 50 KB या ठिकाणी द्यायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एक हँड रिटन डिक्लेरेशन पण आपल्याला युजली अपलोड करावं लागतं. याच्यासाठीचं जे हँड रिटन डिक्लेरेशन जे आहे ते मी या ठिकाणी ऑलरेडी तुमच्या समोर स्क्रीनवर तुम्हाला हँड रिटन डिक्लेरेशन जे आहे ते दिसतंय. तुम्ही हे हँड रिटन डिक्लेरेशन या ठिकाणी आपल्या हँडरायटिंगमध्ये आपलं नाव इथं टाकून प्रॉपरली ॲज इट इज आपल्याला कॉपी करून ते पण आपल्याला व्हाईल यू आर अप्लाइंग फॉर दिस पोस्ट तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करावं लागेल. सो युजली ही जी एक रिक्रुटमेंट आपल्यासमोर या ठिकाणी आलेली आहे नाबार्ड
डेव्हलपमेंट असिस्टंटची. रिक्रुटमेंट जरी स्मॉल असेल पण लक्षात ठेवा नंबर ऑफ वॅकन्सीज जरी कमी असेल पण याच्यातून मिळणारा जो जॉब आहे तो मतलब त्याचा आपण स्काय इज द लिमिट अशा पद्धतीने जर विचार केला तर खूप चांगला जॉब या ठिकाणी आहे. डायरेक्ट पब्लिक सेक्टरचा जॉब नाही आहे, रेग्युलेटरी बॉडीचा जॉब असल्यामुळे स्टेबल जॉब असणार आहे आपल्या या ठिकाणी. त्याच्यामुळे डोंट अंडरस्टिमेट अँड डोंट यू थिंक अबाउट द लेस द वॅकन्सीज ओवर देअर की वॅकन्सीज कमी आहे म्हणून आम्ही अप्लाय करणार नाही. ही चुकूनही अशी ही चूक करू नका. इथं जर आपण बघितलं मी तुम्हाला ऑलरेडी काल पण सांगितलंय आपण या सर्व एक्झामसाठी सध्या खूप टार्गेटेड बेसवर खूप जास्त अग्रेसिव्हली आपण बॅच या ठिकाणी सध्या जी आहे रन करतोय. 20 जानेवारीपासून ही बॅच आपण स्टार्ट केली जी मॉर्निंगची बॅच आहे 7:30 आणि 11:30 पर्यंतचा टाइम जो आहे आणि आता सध्या खूप फुल फ्लेजमध्ये या ठिकाणी आता सध्या डेमो लेक्चर या विद्यार्थ्यांचे चालू आहेत. सो इफ यू वॉन्ट टू जस्ट फिक्स युअर सीट इन द एक्सेट्रा ज्या काही एक्झाम्स आपण या ठिकाणी बघतो याच्यामध्ये जर तुम्हाला तुमचं सीट बुक करायचं असेल सो ॲज सून ॲज पॉसिबल जॉईन अवर बॅच अँड जस्ट डू युअर डेमोज. डेफिनेटली तुम्हाला एकदा डेमोज जर कन्फर्म झाले तर मतलब तुम्ही तुमचं पर्सनल ओपिनियन जे आहे ते नंतर ठरवून तुम्ही जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर प्रिपरेशन या ठिकाणी करू शकता. तर अशा पद्धतीच्या नोटिफिकेशन ज्या आहे त्या नेहमी येतच राहणार आहे. आरबीआयची नोटिफिकेशन आली त्याच्यानंतर नाबार्डची आली खूप आपलं IBPSचं कॅलेंडर आलेलं आहे. कारण काय असतं माहिती का कुठलंही एखादं प्रिपरेशन जर आपल्याला स्टार्ट करायचं असेल तर आपल्याला एक गोष्ट कधी पण माहिती असते आपण लहानपणापासून ऐकलं की देअर शुड बी द प्लॅन फॉर समथिंग. एखाद्या गोष्टीचा जर प्लॅन आपल्याजवळ समोर जर असेल तर त्या प्लॅनला बघून आपण खूप ॲग्रेसिव्हली आणि खूप जास्त मोटिवेशन सहित आपण प्रिपरेशन सुरू करतो. तर मला असं वाटतं 2026चं जे मोटिवेशन तुम्हाला लोकांना पाहिजे ते मोटिवेशन ऑलरेडी तुमच्यासमोर आलंय. ॲक्च्युली ते 16 तारखेला चाललंय 16 जानेवारीला जे IBPSचं कॅलेंडर आहे त्या कॅलेंडरकडे बघा. SBIच्या रिक्रुटमेंट नक्की होणार, SSCच्या रिक्रुटमेंट नक्की होणार, रेल्वेच्या पण एक्झाम्स ज्या आहेत ते या ठिकाणी होणार आहेत. मग इतक्या साऱ्या नंबर ऑफ एक्झामिनेशनची जर क्यूज आपल्या समोर असेल एक रांग असेल आणि तरीही आपण प्रिपरेशन कशी सुरुवात करत नसेल तर हे दुर्भाग्य असू शकतं. एवढं मात्र नक्की तुम्ही सगळे साऊंड माइंड आहात. खूप साऱ्या सर्व लोकांकडे आजकाल मोबाईल आहेत. मोबाईलमध्ये जर तुम्ही बघत असाल तुमच्याकडे डेटा आहे सगळी इन्फॉर्मेशन तुमच्याकडे असूनही जर तुम्ही सुरुवात करत नसेल तर हे मला असं वाटतं की परत एकदा बॅड लक असेल. सो असेच नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. ते व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या साकार यूट्यूबच्या चॅनलला तुम्ही ऑलरेडी सबस्क्राईब असाल तर खूपच छान, नसेल तर प्लीज जॉईन करा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लवकरच भेटणार आहे पुढच्या एक नवीन रिक्रुटमेंट सहित किंवा कुठल्या तरी एका नवीन एक्साइटमेंटला सोबत घेऊन. तर नक्कीच पुन्हा भेटूयात. नमस्कार.